पूर्ण राष्ट्र नका बदलू तुम्ही, पूर्ण राष्ट्र नका बदलू. राष्ट्र बदललं ना, राष्ट्र बदलायचे मागे लागले ना तुम्ही संपून जाणार, पण राष्ट्र बदलणार नाही. पण तुमचे आचार विचार बदला, पूर्ण राष्ट्र बदलून जाईल. या गोष्टीने तुम्ही राष्ट्र बदलायचं मागे लागते. आपले आचार विचार बदला. लोक मात्र कधी मात्र ना बंद खोलीच्या एक दरवाजाचा सापटीतून पाहते बघा महाराज काय करतो म्हणून, असं हे तुम्ही नका समजू. भीतीला पण कान असतात ना, ही गोष्ट मात्र अगदी सत्य आहे. हा, तुम्ही काय करते ना, लोक मात्र सापटीतून पाहत एवढ्या एवढ्या बस समजलं तुमचं, लोक ऐकणार नाही. हा 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 म्हणतील, झटकून घेते ना घरी जाते ना भाजी पाव खाते. बरोबर आहे का नाही? लोकांना आज मोठं धोरण नाही लागत पाहायला. हा, समजलं का नाही? आम्ही जे बोलतो ना अगदी सत्य बोलतं, आणि सत्य बोललं तर सख्याला कडू लागलं. 15 वर्ष 3 महिने काय नुसतं भजन नाही खाल्या आम्ही, तिकडं भाकरी नाही खाल्या. आणि आजही मात्र आमची तब्येत मात्र तगडी तुगडी असते. हा, खाऊन पिऊन मात्र बाया सावरल्या असते आम्ही. पण नको आहे त्या गोष्टी, या गोष्टी. आपण आता परमेश्वराबरोबर नाही, तुमच्या बरोबर नाही, आम्हाला काळाबरोबर कुस्ती मारायची आहे. काळाबरोबर कुस्ती मारायला असंच लागत असतं, असे तगडे तुगडे नाही लागत. या पद्धतीनं आणि भक्ती नामाने, या आचार विचाराने तुम्हाला संगतीने घेऊन जाताना ही जी यात्रा आहे ना, हेच बळ आमच्या पाठीमागं आहे. हेच आमच्या पाठीमागं, त्यांनाच आम्ही काळाबरोबर कुस्ती मारू. आणि तेच मात्र आमच्या बरोबर राहणारे ना, आम्ही असं पहिलवान बनवून घेऊ का. त्यांनी मात्र कड्यात नाही, काळाबरोबर कुस्ती मारली पाहिजे असं पहिलवान बनवून जाऊ त्यांना.